सावधान भारे सोडवण करारे हरिनामे. नाथ महाराजांनी सांगितलं काळाने तुम्हाला ग्रासून टाकलेला आहे, तो काळ कधी ना कधी तरी तुम्हाला खाणार आहे. आयुष्य खातो काळ सावधान, अशी अवस्था नाथ महाराजांनी व्यक्त केलेली. काळाने ग्रासले सावधान भारे सोडवण करारे हरिनामे. हरीचं नाम घेतल्यानंतर या काळाच्या अकराळ विक्राळ जबड्यातून आपली सुटका होऊ शकते. काळाने ग्रासले सावधान भारे सोडवण करारे हरिनामे. हरीचं नाम घ्या, कारण एकदा आयुष्य संपलं तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. आयुष्य सरलिया कोणपा सांगाती पुढे हो फजिती यमदंड. यमदंड ठरलेला आहे. तुम्ही जे काही पाप केलेलं आहे त्या पापाचं फल तुम्हाला प्राप्त होणार आहे. पापाचं फल काय आहे? दुःख हे पापाचं फल आहे. मग हे दुःख कशातून प्राप्त होतं? अहो, जीवन जगत असताना तर दुःख आपल्या पाठीमागे लागलेलंच आहे, पण मेल्यानंतरही पुढे हो फजिती यमदंड. यमदंड पुढे आपल्याला लागून राहिलेला आहे. यम काय करतो? आपल्या दूतांना पाठवतो आणि यमपाश आपल्या गळ्यामध्ये घालतो. चाबूक असतं, ते चाबूक तो गळ्यामध्ये घालतो. ते काटेरी चाबूक असतं, ते गळ्याभोवती असं आवळल्या जातं की सगळेच्या सगळे काटे आतमध्ये रुचल्या जातात, खिळे आत रुचल्या जातात आणि ओढत ओढत ते यमदूत घेऊन जात असतात. काय होतं? आरडाओरडा होतो, परंतु यम जे आहेत ते कुठल्याही प्रकारची करुणा दाखवत नाहीत, कारण त्यांचं कामच आहे की ज्यांनी पाप केलेलं आहे त्याला यमराजाकडे घेऊन जायचं आणि दंड द्यायचा. घेऊन जात असताना वर्णन असं आलेलं आहे, अनेक अनेक ग्रंथामध्ये वेगवेगळं वर्णन आहे की त्याला तहान लागते, पाणी मिळत नाही. पुढे तर शरीरातलं पाणी संपल्याच्या नंतर अंग गळून खाली पडतं आणि जिथे अंग गळून खाली पडतं तिथं तप्त अशी रेती असते, वाळू असते आणि त्या रेतीवरतीच तो खाली पडतो. तरी सुद्धा यमदूतांना दया येत नाहीत. ते तसंच त्याला ओढत ओढत नेतात, सगळं अंगाचं साल्ट निघतं, तरी सुद्धा त्यांच्याकडे दया माया नाही. यमराजाच्या समोर गेल्याच्या नंतर कोणत्या प्रकारचं पाप त्यांनी केलेलं आहे याच्यावरती त्याचा दंड ठरत असतो. मग काही जणांना जो लोहस्तंभ आहे, तप्त लोहस्तंभ, तापलेला लोखंडाचा खांब, आणि त्याला आलिंगन द्यावं लागतं. आलिंगन देताना होणाऱ्या यातना या आपल्या अंगावर आताही काटे आणणाऱ्या आहेत. आणि तरी सुद्धा आरडाओरडा केला तो ओरडू नको म्हणून पाठीमागून कोरड्यांनी फटके वाजवायचे, मारायचे. त्याच्यावरही आरडाओरडा केला, अंगावरती मीठ टाकायचं. आणखी पाप घडलं असेल तर त्याला पुन्हा तेलातून तळून काढायचं. काय मला सांगा, किती त्रास आहे? त्यापेक्षा पुण्य करा की. एवढा त्रास सहन करण्यापेक्षा जर चांगलं देवाचं नाव घेतलं तर काय वाईट आहे? पण माणूस त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, कारण तो फक्त आत्ताचा विचार करतो. माझ्याकडे पैसा आहे, मला पाहिजे ते मी करू शकतो. उपयोग नाही. आपल्या जीवनाच्या नंतर आपली काय अवस्था होणार आहे याचं चिंतन करा. जीवनभर जे आपण काही पाप पुण्य केलेलं आहे त्याचा हिशोब आपल्या डोळ्यासमोर आणा. पाप जर का जास्त केलेला असेल तर ठरलेला आहे यमदंड आपल्याला प्राप्त होणार आहे. पुण्य केलं असेल तर ते स्वर्गामध्ये काही काळपर्यंत जायला मिळेल. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्यमर्त्यलोकम विशंती एवं त्रयधर्म म्हणून प्रपन्नागतागतं काम कामा लभंते. खाली आल्याच्या नंतर मग पुन्हा राहडगाड आपलं सुरूच आहे. म्हणून आयुष्य सरलिया कोणपा सांगाती पुढे हो फजिती यमदंड. मग या यमदंडामध्ये आम्हाला अडकायचं नसेल, उपाय तो सोपा नामाचा गजर. उपाय केव्हा असतो? जेव्हा सगळ्या क्रिया करून माणूस थांबतो तेव्हा उपाय समोर येत असतो. म्हणून काय? उपाय तो सोपा नामाचा गजर. न करी विचार पुढे काही, दुसरा कुठलाही विचार करू नको. एका जनार्दनी तू कार्य आंधळा. तुला आता सांगितलंय काय केल्यानंतर काय होणार आहे, काय होणार नाही तुला सांगितलंय. आता अंध बनू नकोस. एका जनार्दनी तू कार्य आंधळा, देखतोसी डोळा सुख दुःख. आयुष्य सरलिया कोणपा सांगाती पुढे हो फजिती यमदंड. यथामते अभंगाचं चिंतन केलेलं आहे. कैलासवासी सौ चंद्रभागा गंगाधर मापारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती प्रेम करणारी, त्यांच्या कुटुंबाशी संबंधित असणारी सगळी मंडळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि घरातली करते स्त्री जाणं हे फार त्रासदायक असतं आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहोत. त्यांना नाथ महाराजांनी बळ देवो हे दुःख सहन करण्याची अशी प्रार्थना नाथ महाराजांच्या चरणी करतो. आणि आज रामनवमी असल्यामुळे प्रभू रामचंद्राच्या जन्माचंही काही चिंतन घडणं अपेक्षित आहे. माझी पण हीच भावना होती आणि चैतन्य महाराजांनी सुद्धा तेच सांगितलं की राम जन्माचं काही जर का चिंतन आपल्याला करता आलं 12च्या वेळी तर चांगलं आहे. बरोबर 12 वाजता फुलं उधळण्यात येतील
आणि त्यानंतर आरती होऊन कार्यक्रम समाप्तीकडे वळेल. तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन करा. आळंदीत राहिल्याचा परिणाम आणि मूरख पीठाधीश्वर राजेंद्रदासजी महाराजांचाही सहवास एवढा घडलाय. आणि खरंच अतिशय आपल्या भारत देशातले एक मोठे महापुरुष आहेत की ज्यांनी भागवत आज घराघरामध्ये पोचवण्याचं काम आपण सोशल मीडियावर जर बघितलं तर राजेंद्रदासजींना मानणारा एक फार मोठा वर्ग आहे आणि त्यांचा सहवास चैतन्य महाराजांना घडतोय. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अर्थात त्यांची श्रद्धा आणि त्या श्रद्धेपोटी, कारण मी बघितलं सगळ्यांकडून करून घेत होते म्हणजे एक प्रथा सुरू करू लागलेत घरच्यांच्या माध्यमातून. अतिशय चांगली गोष्ट आहे. असं प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या संबंधानं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं राज्य आलं, त्याची प्रमाण झाले रामराज्य गाई उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई वळल्या म्हशी, राम वेळवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाई. अखंड परमात्म्याचं नामस्मरण. रामचंद्र प्रभू गादीवर बसल्याच्या नंतर, परंतु गादीवर बसण्याच्या आधीच त्यांना काय करावं लागलं? वनवास स्वीकारावा लागला.
आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वयंपूर्ण रामायण जर कुठलं असेल तर ते भावार्थ रामायण आहे. भावार्थ रामायण हे एकनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. वारकरी संप्रदायातला सगळ्यात मोठा ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण. 44,000 ओव्या, ज्ञानेश्वरीच्या 5 पट आणि एकनाथी भागवताच्या 2.5 पट मोठा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी प्रभू रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे. अर्थात प्रभू रामचंद्र जे आहेत त्यांनी नाथ महाराजांना त्यांच्या पाठीमागे लागून लागून प्रभू रामचंद्रांनी हे चरित्र लिहून घेतल्याचं नाथ महाराजांनी स्वतः 4थ्या अध्यायात सांगितलेलं. आणि या भावार्थ रामायणाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण रामानंद सागरांचं रामायण आपण बघितलं असेल टीव्हीवरती. त्याच्यामध्ये जगभराच्या पाठीवरती 300 रामायण आहेत. 300. त्याच्यातल्या फक्त 9 रामायणांचा समावेश त्यांनी या रामकथेच्या रामायणाच्या साठी करून घेतला होता. त्याच्यात 4था क्रमांक हा भावार्थ रामायणाचा लागतो. आपण जर बघितलं एपिसोड तर तिथे आपल्याला भावार्थ रामायण बाय संत एकनाथ असं आपल्याला पाहायला मिळतं. एवढं. आणि आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी जेव्हा नाशिकला आले होते रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी, तर त्यावेळी नाशिकला ते जेव्हा आले तेव्हा त्यांनी भावार्थ रामायणातल्या ओव्या ऐकायच्या अशी एक इच्छा व्यक्त केली. आणि आमच्यापर्यंत आयोजकांचा फोन आला आणि आम्ही काही ओव्या मोदीजींना ऐकून दाखवले. अर्धा तास मोदीजी हे ऐकत बसले होते. नामस्मरण सुद्धा त्यांनी केलं. आपण टीव्हीवरती पाहिलं असेल. मग अशा प्रकारचं जे रामायण आहे त्या रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंच्या जन्माचा प्रसंग नाथ महाराजांनी वर्णित केलेला आहे. 6व्या अध्यायामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म त्या ठिकाणी सांगितला. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठी क्रिया घडली. मोठं एक ज्याला म्हणतो मोठं चक्र फिरलं आणि त्याच्यानंतर प्रभू रामचंद्राचा अवतार झालेला आहे. काही सहजासहजी दशरथाला मुलं झालीत असं नाही. किती वाजले? 5 मिनिटच कमी आहेत. बघूया. विठ्ठल विठ्ठल पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. दशरथ राजाच्या मनामध्ये विचार निर्माण झाला की माझ्याकडे सगळं आहे, काय नाहीये, पण पुत्र नाही, म्हणून मला सगळंच्या सगळं दुःखरूप वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून मला मुलगा व्हावा याच्यासाठी दशरथ राजा प्रयत्नशील होता. वेगवेगळे उपाय करायचा पण काही पर्याय नव्हता. ऋष्यशृंगाची मोठी कथा नाथ महाराजांनी फार सुंदर पद्धतीनं सांगितलेली आहे. कशा पद्धतीनं त्या ऋष्यशृंगाला, कारण ऋष्यशृंगाच्या माध्यमातूनच जो काही पुत्रकामेष्टी यज्ञ होणार आहे त्याच्यातून तुला पुत्र प्राप्त होईल अशा पद्धतीचा एक भाव व्यक्त करण्यात आला होता साधूंच्या माध्यमातून. आणि खरं तर याची सुरुवात झाली होती ती श्रावण बाळाच्या निधनानं. आपल्याला श्रावण बाळाची कथा माहिती आहे. दशरथ राजाचा बाण लागला आणि बाण लागल्याच्या नंतर झालं असं की आई बापानं शाप दिला, आम्ही ज्याप्रमाणे पुत्रवियोगामध्ये मेलो तसं तुलाही पुत्रवियोगानं मरण येईल. हा शाप जेव्हा श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दिला तेव्हा त्या शापानं दशरथ राजा दुःखी नाही, आनंदी झाला. त्याचं कारण असं आहे की पुत्रवियोगानं मरण येईल हा ब्राह्मणाचा शाप जरी असला तरी याचा अर्थ दुसरा असा आहे की मला पुत्र होणार आहे. आणि मग त्याच्या वियोगात बरेल तर जाऊ द्या, पण पुत्र होणार आहे हा आनंद दशरथ राजाचा. आणि म्हणून विभांडकाचा पुत्र जो आहे त्या ऋष्यशृंगाच्या माध्यमातून त्यांना फसवून दशरथ राजानं आपल्या महालामध्ये आणलं, आपल्या राज्यामध्ये आणलं आणि मोठा यज्ञ त्या ठिकाणी केला. यज्ञ केल्याच्या नंतर झालं असं की यज्ञदेवता यज्ञाचा प्रसाद घेऊन प्रकट झाली आणि विभांडकाला सांगितलं की राजाला सांग त्याच्या 3ही बायकांना समान भाग करून द्या. पहिला भाग कौसल्येला, दुसरा भाग सुमित्रेला, कौशल्येला पहिला भाग, सुमित्रेला दुसरा भाग आणि कैकेयीला तिसरा भाग, असे 3 भाग वाटून दिले. कैकेयी रुसून बसली, मला पहिला भाग दिला पाहिजे. लक्षात घ्या, समान समान होत असताना मलाच जास्त पाहिजे म्हणणाऱ्याचं जास्त नुकसान होत असतं. प्रकार पहिला भाग मला पाहिजे. वसिष्ठांनी सांगितलं हत्तीचं ओझं गाढवावरती शोभा देत नाही. पहिला भाग जो आहे त्याचा मान हा कौशल्याचाच आहे. वाटलं आणि यज्ञदेवतेने सांगितलं प्रसाद मिळाल्या मिळाल्या खा, नाहीतर विघ्न निर्माण होईल.
प्रसाद तिघांनाही मिळाला. काही मात्र नाराज होती. 4 लोकात जरी काही बोलता येत नसलं तरी नवऱ्यावर चिडलेल्या बायका डोळ्याच्या माध्यमातून नवऱ्याला कंट्रोल करत असतात. बघत बसली, रागानं बघत बसली दशरथ राजाकडे. यज्ञदेवतेनं आशीर्वाद दिला होता की प्रसाद मिळाल्या खा. परंतु रागानं बघत असताना या प्राशन करणार एवढ्यात एका घारीनं झडप टाकली आणि तिच्या हातातला जो भाग आहे तो भाग ती घार जी आहे ती घेऊन गेली. आता रडत बसली, आता मला काहीच नाही, आता मला काहीच नाही. लक्षात घ्या, जास्त अपेक्षा केली काहीच मिळत नाही. पण तरी देखील कौशल्या आणि सुमित्रा या सुहृदयी आहेत. नाथ महाराजांनी वर्णन केलं त्या संत होत्या आणि म्हणून त्यांना आपल्याकडे जे ते वाटायला त्यांना काही वाईट वाटलं नाही. त्या दोघींनी त्यांचा हिस्सा, अर्धा हिस्सा, त्यांच्या वाट्याला आलेला अर्धा हिस्सा दोघी कौशल्येनं दिला. आणि सुमित्रा ही संतांच्या संगतीत होती, नाथ महाराज म्हणतात. म्हणून संतांच्या सारखं वागण्याचा तिने प्रयत्न केला. तिने सांगितलं माझा पण अर्धा हिस्सा तू घे. मग आता काय झालं, कौशल्येला 1 भाग, सुमित्रेला 2रा भाग, 3रा आणि 4था असे 2 भाग कैकेयीला मिळाले. आणि तिचे पुत्र म्हणजे भरत आणि शत्रुघ्न. रामाच्या भागापासून भरताची निर्मिती आणि लक्ष्मणाच्या भागापासून शत्रुघ्नाची निर्मिती आहे. नाथ महाराजांनी सुस्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी कन्फ्युजन आहे काय झालं, पण नाथ महाराजांनी स्पष्ट करून सांगितलंय. त्यामुळे प्रभू रामचंद्रासारखाच भरत दिसायचा. भरताचं दिसणं हे प्रभू रामचंद्रासारखं होतं. आणि अशा पद्धतीनं हे वाटे झाले. आणि सुमित्रा हिला लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्राचं प्राकट्य हे कौशल्या मातेच्या उदरातून होणार आहे. आणि नाथ महाराजांनी प्रत्येकीचे डोहाळे विचारले, तिघींनाही डोहाळे विचारले. प्रत्येकीचे स्वतंत्र डोहाळे त्या ठिकाणी सांगण्यात आले. प्रत्येक जण सांगू लागलं. कौशल्याला विचारलं काय करावं असं वाटतंय. रावणाचा वध करावा असं वाटतंय. म्हणजे डोहाळे काय असतात, आपल्या मुलांना जे काही करावं असं वाटत असतं ते आईच्या मनामध्ये येत असतं, याला डोहाळे म्हणतात. आणि ते डोहाळे पूर्ण करायचे असतात. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना आणि त्यांच्या स्त्रियांना डोहाळे कशाचे लागतात, ते चिंच खावी वाटते, कैरी खावी वाटते. प्रभू रामचंद्राची आई आहे, काय डोहाळे, रावणाचा वध करावा असा वाटतं. लक्षात घ्या, डोहाळ्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात की पुढे बाळ कसं, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे नंतर, पण आधी आईच्या मनात ज्या भावना निर्माण होतात त्या बाळाच्या रूपामध्ये प्रगट होत असतात. प्रत्येकीचं अंतःकरण जाणून घेतलं की काय करावं लागणार आहे. प्रत्येकीनं आपली आपली भावना सांगितली. सुमित्रेनं सांगितलं मला भावाची सेवा करावीशी वाटते, भावाची सेवा करावीशी मला वाटते. प्रत्येकीनं, कौशल्यानं आपले डोहाळे सांगत असताना मात्र थोडे विचित्र डोहाळे सांगितले. तिची भावना स्वतंत्रतेनं तिनं व्यक्त केलेली आहे. नाथ महाराजांनी विस्तृत पद्धतीनं केलाय. तिने अपेक्षित का होतं मला जास्त भाग मिळावा, कारण दशरथ राजा कैकेयीच्या मुळे एकदा रणांगणामध्ये जिंकला होता. जेव्हा त्याचं चाक जे आहे रथाचं ते पडायला आलं तेव्हा तिनं आपला हात त्याच्यामध्ये घालून ते चाक चालू ठेवलं आणि म्हणून दशरथ राजा जिंकला. 2 वर देणार असं सांगितलं. आपल्याला पुढे माहिती आहे, एका वरातून काय रामाला वनवास आणि दुसऱ्या वरातून काय भरताला राजगादी ही तिने पुढे मागितली. परंतु जन्माचा उत्सव आपण साजरा करत आहोत. ते करत असताना मात्र जास्त बाकीच्या गोष्टी न व्यक्त करता त्या ठिकाणी जन्मकाळ भगवंताचा जवळ आला. आणि जन्मकाळ जवळ आल्याच्या नंतर परमात्मा तर खरं अयोनी प्रगट झाला. बरं का, अयोनी प्रगट झाला, चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाला. आणि कौशल्यानं सांगितलं बाबा तू जर असा प्रगट झाला तर तू माझं बाळ आहे कोण मानेल. मला जे तुझं लालन पालन करायचंय, तुला लहानाचं मोठं मला करायचंय, माझ्याकडनं काहीतरी घडू दे सेवा, म्हणून तू अशा स्वरूपामध्ये प्रगट होऊ नकोस. मला पण पुढे मारायचं अशाही स्वरूपामध्ये तू जर का प्रगट झाला तर माझा मूल तुला कोणी मानणार नाही आणि मला तुला लहानाचं मोठं करण्याची इच्छा आहे. म्हणून बालरूप तो धारण कर, असं बालरूप धारण कर सांगितल्याच्या नंतर भगवंतांना बालरूप प्रकट केलं. चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी परमात्मा प्रभू रामचंद्र बालरूपात प्रकट झाले. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रामचंद्राचं प्राकट्य गंमत आणि योगायोग पुन्हा अजून एक बघा. 500 वर्षांच्या इतिहासामध्ये याच वर्षी
रामलल्लाची स्थापना झाली. याच वर्षी आपला हा कार्यक्रम पाहणार. म्हणून म्हटलं योगायोग आहे सगळ्या गोष्टींचा, काही विनाकारण नाही. आपण टीव्हीवरती बघितलं असेल, प्रभू रामलल्लाची स्थापना होत असताना लाखो लोकांच्या डोळ्यातून पाणी आलं. लक्षात, टीव्हीवर बघणाऱ्यांच्या, जे प्रत्यक्ष होते त्यांची काय अवस्था विचार करा. आम्ही त्या ठिकाणी 4 दिवस होतो. जे भारावलेलं वातावरण होतं ना, असं वातावरण आयुष्यात कधी बघितलं नाही. तिथे प्रत्यक्ष जणू प्रभू रामचंद्र प्रगट झालेत की काय, अशी भावना सगळ्यांच्या मनामध्ये होती, अंतःकरणामध्ये होती. आणि प्रभू रामलल्लाला जेव्हा त्या स्क्रीनवरती जवळून दाखवलं, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भाव जागृत झाला आणि आनंदाश्रू प्रत्येकाच्या डोळ्यातून होते. पाषाण हृदय एखादा माणूस असेल, परंतु भारतातले काही ठराविक 8,000 साधू त्या ठिकाणी बोलवलेले होते. आपल्याला माहिती, आपण सगळ्यांनी बघितलं. सगळ्यांचे डोळे जणू पाणावले होते. आनंदाश्रू प्रत्येकाच्या अंतःकरणातून डोळ्यातून त्या ठिकाणी वाहत होते. आणि म्हणून अशा पद्धतीनं रामलल्लाची स्थापना त्या निमित्तानं याच वर्षी या ठिकाणी रामनवमीचा उत्सव होतोय. म्हणून खरं तर ही लक्षात राहण्यासारखी गोष्ट पण असणार आहे. आणि म्हणून जास्त वेळ घेत नाही, आपली वेळ संपलेली आहे. पुढे पण काही कार्यक्रम असतील. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. मापारी कुटुंबावरती जे दुःखाचा डोंगर मागच्या वर्षी कोसळला, तर त्याच्यामध्ये आम्ही देखील सहभागी आहोत. त्यामुळे आमच्याही सद्भावना आपल्या सर्वांच्या सोबत आहेत. नाथ महाराजांची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर अखंड असावी अशी प्रार्थना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी करतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भजन सर्वांनी करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, चंद्रभागेमध्ये स्नान करते दर्शन हे मात्रे तया होय मुक्ती विश्वासी नामदेव भावे वाळीची. जय देव जय देव जय पांडुरंगा पायी वल्लभ राहीचा वल्लभ भावे जो लगा. जय देव जय आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेव साधु संत मनो वेदना माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे हिता
गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले रामाजनार्दनी करणे मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक सर्वंत मधुवेर धरा माझा आरती ज्ञान राजा आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नामसार वेद शास्त्रांचे बुध संसार दुःखनाचे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटले चिंता आनंद गोपाळदासा धनी न पुरे गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्या आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले गोपाटे बाबा मंगराचे आरती तुकारामा सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्या आरती तुकारामा तुलनेसे ब्रह्मा तुकासी आले मन रामेश्वर चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी रामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्या आरती तुकारामा कलीन लोकांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद भोजन भावी वाळीन महिनामा विठ्ठल रखमन टोकार ओटीचे बाळ गुणी मुखटे परिमाय बापा स्नेह मोठे तया परिवदरा रोजी स्वामी अवगुणाच्या प्रेमपेक्षा तुम्ही गुण नाही तेथे कर्म कैचे धड परिमाय बापा वाटत असे कोड तया परिवदरा रोजी स्वामी अवगुणाच्या प्रेमपेक्षा तुम्ही म्हणून हरिदासा कौतुकतयाचे तया परिवदरा रोजी स्वामी अवगुणाच्या प्रेमपेक्षा तुम्ही भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ दोन मिनिटं जागेवरून उठू नका. कैलासवासी सौभाग्यवती चंद्रभागा गंगाधर पटेल मापारे या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने